वेलकम टू माय चॅनल. महत्त्वाची सूचना. या व्हिडिओमधील सर्व माहिती केवळ शैक्षणिक उद्देशानं दिलेली आहे. ही कोणत्याही प्रकारची गुंतवणूक सल्ला नाही. गुंतवणूक करण्यापूर्वी कृपया स्वतःचा अभ्यास करा किंवा आपल्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. या व्हिडिओतील माहितीवर आधारित घेतलेल्या कोणत्याही निर्णयासाठी आम्ही जबाबदार राहणार नाही. धन्यवाद. कल्पना करा, एखाद्या माणसाला ऑफिसमध्ये खूप मोठं प्रमोशन मिळालंय. हो, आणि नक्कीच त्याची पगारवाढही प्रचंड झाली असेल. अगदी बरोबर. सगळे नातेवाईक, मित्रमंडळी त्याचं खूप कौतुक करत आहेत. पण त्याच वेळी म्हणजे अचानक त्याचा महिन्याचा खर्च इतका वाढतो की महिन्याशेवटी त्याच्या हातात उरणारी बचत आधीपेक्षाही कमी होते. बापरे, म्हणजे वरवर पाहता तो खूप यशस्वी वाटतोय, पण प्रत्यक्षात वेगळंच चित्र आहे. हो ना, जगाला त्याच्या उत्पन्नाचा आकडा खूप मोठा दिसतोय, पण प्रत्यक्षात त्याच्या खिशाला मोठी भोके पडली आहेत. आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेत आपण एका अशाच मोठ्या विरोधाभासामागील सत्य शोधणार आहोत. नक्कीच, आणि हा विषय खूपच रंजक असणार आहे. हो, आज आपल्या टेबलवर मारुती सुझुकीच्या आर्थिक वर्ष 2026च्या चौथ्या तिमाहीचे म्हणजे Q4 FY26 चे ताळेबंद आहेत. सोबतच अनेक वित्तीय विश्लेषकांचे सविस्तर अहवाल आणि ऑटोमोबाईल क्षेत्रातील काही अत्यंत महत्त्वाचे रिसर्च पेपर सुद्धा आहेत. आणि या सर्व माहितीच्या आधारे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे की मारुती सुझुकीने गाड्यांची प्रचंड विक्री करून महसुलाचे सगळ्या विक्रम मोडले असले तरीही त्यांच्या प्रत्यक्ष नफ्यात इतकी मोठी घसरण का झाली आहे. अगदी हाच तो मुख्य प्रश्न आहे. खरं तर या सगळ्या आकडेवारीच्या मुळाशी एक अत्यंत महत्त्वाचा व्यावसायिक धडा दडलेला आहे. हा केवळ एका कंपनीच्या ताळेबंदाचा नीरस विषय नाहीये. म्हणजे तुम्ही म्हणताय की यातून एक मोठा ट्रेंड दिसतोय? हो, नक्कीच. कोणत्याही व्यवसायात महसूल वाढ, ज्याला आपण आर्थिक भाषेत टॉप लाईन ग्रोथ म्हणतो, आणि प्रत्यक्ष नफा म्हणजे बॉटम लाईन, या दोन पूर्णपणे वेगळ्या संकल्पना कशा आहेत हे समजून घेण्यासाठी मारुती सुझुकीचे हे ताजे निकाल म्हणजे एक उत्तम केस स्टडी आहे. अच्छा, म्हणजे नुसता गल्ला वाढणं आणि हातात नफा उरणं यातला फरक. एक्झॅक्टली. महसूल म्हणजे तुमच्या गल्ल्यात जमा होणारी एकूण रक्कम, आणि प्रत्यक्ष नफा म्हणजे कच्चा माल, पगार, कर आणि इतर सर्व खर्च वजा केल्यानंतर तुमच्या हातात उरणारी खरी रक्कम. जेव्हा देशातील सर्वात मोठ्या कार उत्पादक कंपनीच्या या हातात उरणाऱ्या रकमेवरच परिणाम होतो, तेव्हा ते संपूर्ण बाजाराच्या अंतर्गत स्थितीचं एक अत्यंत स्पष्ट लक्षण असते. ठीक आहे, आपण हे थोडं सोपे करूया. मी थेट या अहवालातील आकडेवारीकडे येतो, कारण हे आकडे खरोखरच चक्रावून टाकणारे आहेत. हो, सांगा ना. बघा, कंपनीचा महसूल तब्बल 52,462 कोटी रुपयांवर पोचला आहे. गेल्या वर्षाच्या याच तिमाहीच्या तुलनेत, ज्याला आपण इयर ऑन इयर किंवा YOY म्हणतो, ही तब्बल 28% प्रचंड मोठी वाढ आहे. 28% वाढ म्हणजे खूपच मोठी झेप आहे. हो ना. आता कोणत्याही सामान्य माणसाला वाटेल की 28% जास्त व्यवसाय झाला म्हणजे कंपनीने बक्कळ पैसा छापला असेल. ऑपरेटिंग नफा किंवा ज्याला आपण इबिटा म्हणतो तो 6,158 कोटींवर पोचलाय. ही सुद्धा 27% वाढ आहे. इथपर्यंत सगळं काही अगदी स्वप्नवत वाटतंय. पण खरी गोम पुढे आहे, बरोबर? अगदी बरोबर. पुढचा आकडा धक्कादायक आहे. कंपनीचा निव्वळ नफा म्हणजे नेट प्रॉफिट मात्र 3,655 कोटींवर घसरला आहे. ही चक्क 6% घट आहे. इथेच विश्लेषणाची खरी गरज भासते. हा विरोधाभास केवळ वार्षिक आधारावर नाहीये. जर आपण आधीच्या तिमाहीशी म्हणजे डिसेंबर 2025च्या तिमाहीशी तुलना केली, ज्याला क्वार्टर ऑन क्वार्टर QOQ म्हणतात, तरीही चित्र तेच दिसते. म्हणजे डिसेंबरच्या तुलनेतही नफा पडलाय? हो. डिसेंबरमध्ये कंपनीचा महसूल 45,904 कोटी होता, जो आता वाढून 52,462 कोटी झाला. पण याच काळात नफा मात्र 3,879 कोटींवरून खाली पडून 3,659 कोटींवर आला. बापरे. आणि याचा थेट परिणाम कंपनीच्या अर्निंग्स पर शेअर म्हणजे EPS वर झालाय. सोप्या भाषेत सांगायचं तर कंपनीच्या एका शेअर मागे होणारी कमाई 123 रुपयांवरून घसरून 116 वर आलीय. हे तर गुंतवणूकदारांसाठी टेन्शनचं काम आहे. नक्कीच. हा एक मोठा इशारा आहे की नुसती विक्री वाढून चालत नाही, तर ती विक्री किती कार्यक्षमतेने होतीये हे अधिक महत्वाचं आहे. पण एक सेकंड, इथेच माझा मुख्य आक्षेप आहे. मला हे गणित काही समजत नाहीये. कोणता भाग? जर कंपनीने गेल्या वर्षाच्या तुलनेत 28% जास्त महसूल मिळवला आहे,
म्हणजेच त्यांनी लाखो गाड्या जास्त विकल्या आहेत आणि आपल्याकडे असलेल्या विश्लेषकांच्या नोट्स स्पष्टपणे सांगतायत की कंपनीने जाहिराती आणि प्रमोशनवरील खर्चही बऱ्यापैकी कमी केलाय. हो, तो खर्च कमी झालाय हे खरंय. मग साध्या गणितानुसार तुमच्याकडे येणारा पैसा 28% वाढला आणि तुम्ही मार्केटिंगचा खर्चही कमी केला तर नफा आपोआप वाढायला नको का? महसुलात इतकी मोठी उसळी आणि नफ्याला मात्र गळती, यामागे नक्की काय दडलंय? या प्रश्नाचे उत्तर मार्जिन प्रेशर म्हणजेच नफ्यावरील दबाव या संकल्पनेत आहे. आपण मघाशी एबिटा या शब्दाचा उल्लेख केला. एबिटा म्हणजे गाड्या बनवणे आणि विकणे या मुख्य व्यवसायातून मिळणारा नफा, ज्यातून अजून कर किंवा कर्जावरील व्याज वजा झालेले नसते. अच्छा. मारुतीचे हे एबिटा मार्जिन जवळपास 12.3% आसपास आहे. पण निव्वळ नफ्याचे मार्जिन मात्र लक्षणीयरित्या खाली आले आहे. याच्या मुळाशी गेल्यास 3 अत्यंत ठोस आणि तांत्रिक कारणे समोर येतात. कोणती 3 कारणे? पहिले आणि सर्वात घातक कारण म्हणजे कच्च्या मालाच्या गगनाला भिडलेल्या किमती. म्हणजे पोलाद, ॲल्युमिनियम आणि प्लास्टिक सारख्या गोष्टी. अगदी तेच. जागतिक बाजारात या कमोडिटी प्राइसेस वेगाने बदलत असतात. जेव्हा कंपनी 28% जास्त महसूल मिळवते तेव्हा त्याचा अर्थ असाही होतो की त्यांना 28% जास्त कच्चा माल खरेदी करावा लागला आहे. हे लॉजिकल आहे. पण जर अचानक स्टील आणि ॲल्युमिनियमच्या किमती वाढल्या तर प्रत्येक गाडी बनवण्याचा मूळ खर्च वाढतो. आणि गाडीची विक्री किंमत तुम्ही दर महिन्याला वाढवू शकत नाही, कारण तसे केल्यास ग्राहक दुसरीकडे जातील. हो, स्पर्धक कंपन्या त्याचा फायदा घेतील. बरोबर. त्यामुळे हा वाढलेला खर्च कंपनीला स्वतःच्या नफ्यातून सहन करावा लागतो. हा मुद्दा पटण्यासारखा आहे. म्हणजे तुम्ही जास्त गाड्या विकत आहात, पण प्रत्येक गाडीमागे बनवण्याचा खर्च इतका वाढला आहे की पूर्वी एका गाडीमागे जेवढे ₹1000 मिळायचे ते आता मिळत नाहीत. एक्झॅक्टली. पण तरीही फक्त कच्चा माल इतका मोठा खड्डा कसा करू शकतो? कच्चा माल हे एकच कारण नाहीये. दुसरं महत्वाचं कारण आहे नवीन मॉडेल्सच्या उत्पादनाचा खर्च. म्हणजे रिसर्च अँड डेव्हलपमेंट. हो, आणि बरंच काही. ऑटोमोबाईल क्षेत्रात सध्या प्रचंड स्पर्धा आहे. बाजारात टिकून राहण्यासाठी आणि ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सातत्याने नवीन गाड्या, विशेषतः नवीन तंत्रज्ञानाने युक्त अशा मॉडेल्स आणायला लागतात. हो, रोज नवीन फीचर्स येत आहेत. मग या नवीन गाड्यांच्या डिझाईनसाठी, त्यांच्या टेस्टिंगसाठी आणि कारखान्यामधील यंत्रणा बदलण्यासाठी, ज्याला रिटूलिंग म्हणतात, त्यासाठी लागणारा सुरुवातीचा खर्च हा अवाढव्य असतो. हा सगळा खर्च थेट नफ्यातून वजा होतो. अच्छा, म्हणजे हा एक प्रकारचा इन्व्हेस्टमेंट कॉस्ट आहे. आणि अहवालात एक तिसरं कारणही दिलं आहे, इतर उत्पन्नातील घसरण. हे जरा जास्तच तांत्रिक वाटत आहे मला. हो, थोडं तांत्रिक आहे. इतर उत्पन्न म्हणजे नेमके काय आणि कार बनवणाऱ्या कंपनीचा याच्याशी काय संबंध? हा एक अतिशय रंजक आणि अनेकदा दुर्लक्षित राहणारा भाग आहे. हे बघा, मारुती सुझुकीसारख्या महाकाय कंपन्यांकडे हजारो कोटी रुपयांची रोख रक्कम, कॅश रिझर्व्ह पडून असते. हो, त्यांचा बॅलन्स शीट खूप स्ट्रॉंग असतो. बरोबर. मग ही रक्कम ते नुसती बँकेत ठेवत नाहीत, तर ती वेगवेगळ्या बॉन्ड्समध्ये किंवा म्युच्युअल फंड्समध्ये गुंतवतात. या गुंतवणुकीतून जे व्याज किंवा परतावा मिळतो तो इतर उत्पन्न म्हणून गणला जातो. अच्छा. पण जेव्हा कंपनी स्वतःच्या विस्तारासाठी, नवीन कारखाने उभारण्यासाठी किंवा नवीन तंत्रज्ञान विकत घेण्यासाठी ही रोख रक्कम वापरते, तेव्हा स्वाभाविकच त्यांचे हे गुंतवणुकीतून येणारे उत्पन्न कमी होते. म्हणजे त्यांनी स्वतःचे पैसे स्वतःच्याच व्यवसायात लावले, त्यामुळे व्याजाचे पैसे येणं कमी झालं. अगदी बरोबर. या तिमाहीत नेमके हेच झाले आहे. त्यामुळे कच्च्या मालाचा वाढलेला खर्च, नवीन मॉडेल्सवरील अवाढव्य खर्च आणि या इतर उत्पन्नाची घसरण या तीनही घटकांनी एकाच वेळी हल्ला केल्यामुळे 28% महसूल वाढूनही कंपनीचा निव्वळ नफा खाली खेचला गेला आहे. आता हे चित्र अगदी स्पष्ट झाले. म्हणजे वाढलेला महसूल हा कायम नफ्याची हमी देऊ शकत नाही. नक्कीच नाही. हे समजून घेतल्यानंतर आपण या अहवालातील एका अत्यंत महत्त्वपूर्ण आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या वळणाकडे जाऊया. ते म्हणजे ग्राहकांची बदलती पसंती. हा माझा अत्यंत आवडीचा विषय आहे. या रिसर्च पेपर्समधील आकडेवारी सांगते की कंपनीच्या एकूण विक्रीत म्हणजे टोटल व्हॉल्यूममध्ये 11.8% वाढ झाली आहे. पण जर आपण निर्यातीचा विचार बाजूला ठेवला आणि फक्त भारताच्या देशांतर्गत बाजाराचा विचार केला तर ही वाढ केवळ 4% इतकीच संथ आहे. आणि या 4% वाढीचं जर आपण अगदी बारकाईने विश्लेषण केले तर भारतीय अर्थव्यवस्थेतील आणि समाजातील एका मोठ्या बदलाचे अत्यंत स्पष्ट चित्र समोर येते. कसला बदल?
देशांतर्गत बाजारात जी काही थोडीफार वाढ झालीय ती पूर्णपणे SUV गाड्यांच्या जीवावर झालीय. SUV गाड्यांच्या विक्रीत प्रचंड वाढ झालीय, पण दुसरीकडे ज्याला आपण कॉम्पॅक्ट गाड्या म्हणतो त्यांच्या विक्रीत घट झालीय. अच्छा. आणि याहूनही चिंतेची बाब म्हणजे ज्या मिनी किंवा एंट्री लेव्हल छोट्या गाड्या आहेत त्यांची मागणी जवळजवळ संपुष्टात येत चालली आहे. हे समजून घेण्यासाठी मला एक वेगळी उपमा द्यायला आवडेल. सांगा ना. समजा एखादा मोठा रिअल एस्टेट डेव्हलपर आहे. पूर्वी तो सर्वसामान्यांसाठी 1 BHKचे छोटे पण शेकडो फ्लॅट्स बांधायचा. पण आता त्याला जाणवते की हे छोटे फ्लॅट्स कुणीच घेत नाहीये. त्याऐवजी श्रीमंत लोक 5 BHKचे आलिशान पेंटहाऊस विकत घेण्यासाठी रांगा लावत आहेत. त्यामुळे तो आता 1 BHK बांधणे बंद करून फक्त पेंटहाऊस बांधण्यावर लक्ष केंद्रित करत आहे. कारण 10 छोटे फ्लॅट्स विकून जेवढा फायदा होतो तेवढा एका पेंटहाऊसमधून होतो. छान उपमा आहे. मारुतीच्या बाबतीतही हेच घडत आहे का? हे उदाहरण परिस्थितीला अगदी साजेसे आहे. पण इथे आपल्याला एका अत्यंत महत्वाच्या प्रश्नाचं उत्तर शोधावं लागेल. कोणता प्रश्न? या छोट्या गाड्यांची मागणी अचानक का कमी झाली? हे फक्त ग्राहकांची आवड बदलली म्हणून झाले आहे का? मला तरी तसंच वाटत होतं. लोकांचे पगार वाढलेत, त्यांना मोठ्या गाड्या हव्यात. तसं पाहिलं तर नाही. यामागे एक अत्यंत कठोर आर्थिक वास्तव दडलेले आहे. गेल्या काही वर्षात सरकारने सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक नवीन नियम लागू केले आहेत. म्हणजे ते एअरबॅग्स वगैरे? हो. उदाहरणार्थ, प्रत्येक गाडीत किमान 6 एअरबॅग्स असणे अनिवार्य करणे, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम म्हणजे ABS आणि BS6 सारखे अत्यंत कडक प्रदूषण नियम. पण हे नियम तर सर्वच गाड्यांसाठी आहेत ना? मग फक्त छोट्या गाड्यांनाच याचा फटका का बसतोय? इथेच गणिताची खरी गोम आहे. बघा, समजा या सर्व नवीन सुरक्षा आणि प्रदूषण यंत्रणा बसवण्यासाठी 50,000 रुपयांचा अतिरिक्त खर्च येतो. ठीक आहे. जर एखादी SUV 20 लाख रुपयांची असेल तर त्यात 50,000 रुपयांची वाढ ग्राहकाला फारशी जाणवत नाही. तो ती किंमत सहज मोजतो. हो, कारण तो आधीच मोठी रक्कम खर्च करत असतो. अगदी बरोबर. पण जर एखादी आल्टोसारखी गाडी जी मुळात 4 लाख रुपयांची आहे तिची किंमत या नियमांमुळे अचानक 4.5 किंवा 5 लाख रुपये झाली तर तो अतिरिक्त 1 लाखाचा बोजा त्या सर्वसामान्य ग्राहकाचे बजेट पूर्णपणे कोलमडून टाकतो. बापरे, हे तो भयानक आहे. हो ना. सोबतच वाढते व्याजदर आणि महागाई यामुळे हा एंट्री लेव्हल ग्राहक आता नवीन गाडी घेण्याचे स्वप्नच पुढे ढकलत आहे. हा एक खऱ्या अर्थाने आहा क्षण आहे. म्हणजे हा केवळ ग्राहकांच्या आवडीचा भाग नाहीये, तर छोट्या गाड्या बनवणे आता गणितीदृष्ट्याच परवडणारे राहिलेले नाहीयेत. अगदी तसंच आहे. पण मारुतीची खरी ओळख ही नेहमीच याच सर्वसामान्यांच्या छोट्या गाड्यांसाठी होती. मारुती 800ने या देशाला खऱ्या अर्थाने 4 चाकांवर आणले. आणि आता त्याच कंपनीच्या अहवालात एंट्री लेव्हल गाड्यांची कमकुवत मागणी हा एक मोठा धोका म्हणून नमूद केला आहे. हो, आणि हा त्यांच्यासाठी मोठा धक्का आहे. पण एक मिनिट, जर देशांतर्गत बाजारात छोट्या गाड्यांचा व्यवसाय असा कोलमडत आहे आणि तिथे फक्त 4% वाढ आहे, तर कंपनीचा एकूण विक्रीचा आकडा 11.8% कसा काय वाढला? हा खूप चांगला प्रश्न आहे. इथे कुठेतरी एक अदृश्य आधारस्तंभ आहे जो या कंपनीला सावरत आहे. आणि तो आधारस्तंभ म्हणजे निर्यातीचे शक्तिशाली इंजिन. हे या अहवालातील सर्वात लक्षवेधी आणि रणनीतीच्या दृष्टीने महत्वाचे पान आहे. निर्यातीचे आकडे काय सांगतायत? मारुतीच्या निर्यातीत तब्बल 61% प्रचंड वाढ झाली आहे. हा आकडा खरोखरच चक्रावून टाकणारा आहे. देशांतर्गत बाजारात छोट्या गाड्यांच्या विक्रीतून जे काही नुकसान होत आहे किंवा जी संथ गती आहे ती सगळी तूट हे निर्यातीचे इंजिन भरून काढत आहे. इथेच मला एक मोठा प्रश्न पडतो. विचारा. आपण मारुती सुझुकीकडे नेहमीच भारतीय कुटुंबांची गाडी म्हणूनच बघत आलो आहोत. पण ही 61% वाढ पाहता असा विचार मनात येतो की मारुती आता गुपचूपपणे आपली ओळख बदलत आहे का? म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय? ते आता फक्त भारतापुरते मर्यादित न राहता एक जागतिक निर्यात केंद्र म्हणजे ग्लोबल एक्सपोर्ट हब बनण्याच्या मार्गावर आहेत का? या प्रश्नाचे उत्तर हो असेच आहे. आणि ही एक अत्यंत विचारपूर्वक आखलेली आणि जागतिक भूराजकीय परिस्थितीचा अभ्यास करून बनवलेली रणनीती आहे. अच्छा. सध्या जागतिक बाजारात मेड इन इंडिया गाड्यांना विशेष मागणी आहे. मारुतीची मूळ जपानी कंपनी सुझुकी आता भारताचा वापर केवळ गाड्या विकण्याची बाजारपेठ म्हणून करत नाहीये. मग काय करतायत ते? ते भारताचा वापर संपूर्ण जगासाठी गाड्या बनवण्याचा कारखाना म्हणून करत आहेत. विशेषतः आफ्रिका, लॅटिन अमेरिका आणि आग्नेय आशियातील विकसनशील देशांमध्ये या गाड्यांची प्रचंड निर्यात होत आहे. म्हणजे तिथे अजूनही अशा प्रकारच्या किफायतशीर आणि छोट्या गाड्यांना मागणी आहे, जी मागणी भारतात कमी होत आहे. बरोबर.
आणि यामागे अर्थशास्त्राचे एक अत्यंत सुरक्षित आणि हुशार नियम आहे, ज्याला रिस्क डायव्हर्सिफिकेशन म्हणतात. म्हणजे एकाच टोपलीत सगळी अंडी न ठेवणे. अगदी तेच. कोणत्याही कंपनीचं दीर्घकालीन यश हे केवळ एका देशाच्या अर्थव्यवस्थेवर अवलंबून असू नये. जर भविष्यात भारतातील अर्थव्यवस्था संथ झाली किंवा व्याजदर खूप वाढले, तर त्यांच्या निर्यातीतील ही वाढ त्यांना तारून नेईल. एका देशातील खड्डा दुसऱ्या देशातील विक्रीने भरून काढणे, यालाच खऱ्या अर्थाने जागतिक व्यापार म्हणतात. ही सगळी गुंतागुंत समजून घेतल्यानंतर आता आपण या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्याकडे वळूया. नक्कीच. आपल्याकडे असलेले विविध वित्तीय अहवाल या निकालाचे कसे मूल्यमापन करत आहेत? कारण शेवटी गुंतवणूकदारांना आणि बाजाराला एक फायनल वर्ड किंवा अंतिम निष्कर्ष हवा असतो. हो, बाजाराला क्लिअर पिक्चर लागतं. जेव्हा महसूल वाढलेला असतो पण नफा घटलेला असतो, जेव्हा देशांतर्गत बाजार संथ असतो पण निर्यात आकाशाला गवसणी घालत असते, तेव्हा या निकालाला चांगले म्हणायचे की वाईट? यावर बहुतांश विश्लेषकांचे एकमत आहे आणि त्यांनी या निकालाला सरासरी म्हणजे ॲव्हरेज अशी रँकिंग दिली आहे. सरासरी का बरं? यामागील तर्क अत्यंत स्पष्ट आहे. त्यांनी महसूल वाढीला आणि निर्यातीला ग्रीन टिक म्हणजे हिरवा कंदील दाखवला आहे, कारण कंपनी गाड्या विकण्यात यशस्वी होत आहे, त्यांचे उत्पादन मजबूत आहे. हां. पण दुसरीकडे नफ्यातील घसरण आणि मार्जिनवरील दबावाला त्यांनी लाल फुली रेड क्रॉस दिला आहे. जोपर्यंत कंपनी आपला वाढता खर्च, विशेषतः कच्च्या मालाचा आणि नवीन तंत्रज्ञानाचा खर्च आटोक्यात आणत नाही, तोपर्यंत हा लाल कंदील कायम राहील. आणि या सगळ्याचा शेअर बाजारावर आणि कंपनीच्या भविष्यातील वाटचालीवर काय परिणाम होऊ शकतो? अहवालात फ्युचर आउटलुक अत्यंत स्पष्टपणे 2 भागांत विभागला आहे. अल्पावधीचा विचार केला तर वाढत्या कच्च्या मालाच्या खर्चामुळे आणि महागाईमुळे मार्जिनवर दबाव कायम राहील. म्हणजे शॉर्ट टर्ममध्ये थोडं पेन आहे. हो, त्यामुळे अल्पावधीत शेअर बाजारात या निकालाचा परिणाम तटस्थ, न्यूट्रल किंवा थोडा नकारात्मक असू शकतो. गुंतवणूकदार नफ्याच्या घसरणीला अधिक गांभीर्याने घेण्याची शक्यता आहे. आणि लाँग टर्म? पण जर आपण दीर्घकालीन विचार केला तर चित्र पूर्णपणे वेगळे आणि सकारात्मक आहे. मारुतीचा मजबूत ब्रँड, SUV मार्केटमध्ये त्यांनी वेगाने मिळवलेले वर्चस्व आणि विशेषतः निर्यातीतील ही 61% भरारी हे घटक त्यांना भविष्यात प्रचंड ताकद देणार आहेत. जागतिक बाजारातील मागणी त्यांच्यासाठी एक भक्कम सुरक्षा कवच बनून उभी आहे. तर या संपूर्ण आकडेवारीचा आणि अहवालांचा गोषवारा काय सांगतो? हे तुम्हीच अधिक चांगल्या प्रकारे सांगू शकाल. आपण या सखोल चर्चेची सुरुवात एका प्रमोशन मिळालेल्या पण खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या माणसाच्या उदाहरणाने केली होती. आजच्या या विश्लेषणातून एक अत्यंत कळीचा नियम समोर येतो. व्यवसायात केवळ दुकान जोरात चालणे किंवा दुकानाबाहेर ग्राहकांची मोठी रांग असणे म्हणजे यश नव्हे. अगदी बरोबर. तुमचा टॉप लाईन महसूल कितीही मोठा असला तरी जोपर्यंत तुम्ही खर्चाच्या गळतीवर नियंत्रण ठेवत नाही, तोपर्यंत तुमच्या बॉटम लाईनमधील नफा सुरक्षित राहू शकत नाही. मारुती सुझुकीने महसुलाचं शिखर गाठले, पण महागाई, कच्च्या मालाचे दर आणि नवीन गुंतवणुकीच्या ओझ्याने त्या शिखरावरील नफ्याची हवा काढून घेतली. खरं तर या सर्व आर्थिक आणि तांत्रिक विश्लेषणाच्या पलीकडे जाऊन या अहवालातून एक अत्यंत अस्वस्थ करणारा सामाजिक प्रश्नही उभा राहतो, ज्याचा विचार आपण सर्वांनी करणे गरजेचे आहे. कोणता प्रश्न? आपण पाहिले की एंट्री लेव्हल छोट्या गाड्यांचा बाजार वेगाने मरण पावत आहे. सुरक्षेचे कडक नियम आणि वाढती महागाई यामुळे या गाड्या बनवणे कंपन्यांना परवडत नाहीये. हो, ते आपण मगाशी डिस्कस केलं. आणि वाढत्या किमतींमुळे त्या विकत घेणे सर्वसामान्यांना शक्य होत नाहीये. यामुळे एक अत्यंत महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो. जर हा कल असाच सुरू राहिला आणि सर्व कार कंपन्यांनी फक्त 20-25 लाख रुपयांच्या आलिशान SUV बनवण्यावरच आपले लक्ष केंद्रित केले, तर भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये सर्वसामान्यांची पहिली गाडी ही संकल्पनाच भविष्यात नष्ट होईल का? बापरे, हा खरंच खूप मोठा विचार आहे. हो ना. 2 व्हीलरवरून 4 व्हीलरवर जाण्याचे एका मध्यमवर्गीय कुटुंबाचे स्वप्न केवळ कागदावरच राहील का? आणि जर असे झाले तर आर्थिक शिडीवर नुकत्याच वर चढू पाहणाऱ्या समाजाच्या प्रगतीवर आणि त्यांच्या गतिशीलतेवर याचा काय परिणाम होईल? हा केवळ ताळेबंदाचा नाही, तर एका मोठ्या सामाजिक बदलाचा इशारा आहे. नक्कीच. हा विचार आपण प्रत्येकाने स्वतः मंथन करण्यासाठी नक्कीच सोबत घेऊन जावा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच युजफुल व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.